हॅलो ऋषी, ऐक ना, लय घाण मॅटर झालंय, लवकर खाली ये. घरापाशी थांबलोय मी. काय आलं गोल्या? काय नाही, बस लवकर चल. ऐक ना, चौकातली पोरं घेऊन जाऊ, लय घाण मॅटर झालं आज. हे ऐका ना पोरांनो, एक मॅटर झालंय, एकाला मारायला जायचंय, गाड्या काढा लवकर. अरे कोणाला मारायचंय? अरे काय झालं ते तर सांग, मारायचं नंतर बघू. हे ऐका ना, तुम्हाला यायचंय का नाही सांगा. अरे भाऊ काय झाले ते तर सांगा आधी. ए अरे भाऊ, आज फ्रेंडशिप डे, उगीच कशाला कुणाला मारायचंय आज? काय झालंय ते सांग ना आधी. सगळे विचारतात तुला काय झालंय तू काही सांगा ना. ऐक ना भाऊ, तो खालचा छोटा नाही का, तो माझ्या गर्लफ्रेंड सोबत चॅटिंग करतोय. अरे तो छोटा तर चांगला पोरगा आहे, तुझ्याकडे काय प्रूफ आहे? प्रूफ काय? हे बघ, आत्ताच मोबाईल घेऊन आलोय तिचा. 8 दिवस झालं चॅटिंग करते ती. ए पोरांनो, त्या छोट्याला नाही सोडा जातं बरं का. चला पोरांनो, मी गाडी काढतो. चला चला, मी पण काढतो. मारूच त्याला, चला. अरे पोरांनो, कुठे चालले? जरा थांबा 2 मिनिटं. अरे भाऊ काय झालं? अरे ऐका ना, जरा गडबड करू नका, 2 मिनिटं बसा. आधी काय झालंय ते नीट समजून घ्या, नंतर बघू आपण. काय भाऊ, लग्न करणार आहे मी त्या बरोबर, आणि तो मेसेज करतोय तिला. बरं ऐक ना, एक काम कर, बघ तुझा मोबाईल काढ ना. तुला एक नंबर सांगतो, त्या नंबरवरती मेसेज कर ना, आय लव्ह यू म्हणून. काय भाऊ, काय मस्करी लावली राव. ऐक ना, मी काय मस्कर नाही करत आहे, तू मेसेज कर तिला. काय झाल्यावर मी जबाबदारी, तू मेसेज कर ना. हे भाऊ, केलाय बघ. तू केला ना मेसेज? आता ऐक. हॅलो, हा बोल ना ग. म्हणजे मला एक पोरगा मेसेज करतोय, मी तुला स्क्रीनशॉट पाठवलाय, तेवढं बघ ना. बरं ठीक आहे, मी बघतो. राहू दे, तू काय रिप्लाय करू नको. हे बघा, तुझाच नंबर आहे ना? हे बघ, मला लगेच मेसेज आला. काय चालू आहे मला तर काहीच कळना. यो मेसेज पाठवतोय, तुम्ही स्क्रीनशॉट दाखवताय. अरे काय नाही रे पोरांनो, आता मी ह्याला जो नंबर दिला होता ना, तो माझ्या गर्लफ्रेंडचा नंबर होता. आता तू तिला ना मेसेज केला आय लव्ह यू, पण तिने काय केलं, लगेच स्क्रीनशॉट काढला आणि मला पाठवलं आणि तुला ब्लॉक करून टाकलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, माझी गर्लफ्रेंड माझ्याशी लॉयल आहे. तशी तुझी गर्लफ्रेंड पण तुझ्याबरोबर लॉयल असते ना, तर ती त्या छोट्याबरोबर तिने चॅटिंगच केली नसती. तर मला तुम्हाला हेच सांगायचंय की आपली गर्लफ्रेंड लॉयल पाहिजे रे. तिसऱ्या माणसांग भांडून काय उपयोग आहे सांग ना. तू जाणार, त्याला मारणार, तुम्ही सगळे त्याला मारणार, ह्याचा काय उपयोग आहे? अरे जर तुझंच नाणं खोटं आहे, अगर तेरा सिक्का ही खोटा निकला तो तू क्या करेगा रे मेरे भाई. हो, हे बी गोष्ट बरोबर आहे. आणि ऐक ना मित्रा, तुला एक खरी गोष्ट सांगू का? जे झालं ना ते चांगलं झालं. आता तू या मुलीबरोबर लग्न करायला चालला होता. आता ही जर लग्नाच्या आधीच जर अशी वागत असेल, तर लग्नाच्या नंतर ही काय दिवे लावणार रे पोरगी? उलट मित्रा, त्या छोट्याचं आहे ना, आभार मान. त्याच्यामुळे तुला कळालं की ती पोरगी काय लायकीची आहे. आणि ना, तुला जर खरं वाटत असेल ना, तर आजपासून त्या पोरीचं नाव घेऊ नको. आता त्याला काय तिला गोंधळ घालायचं ते घालू दे, तिला ब्लॉक करून टाक. आणि उद्यापासून आहे ना, त्या पोरीचं अजिबात नाव घेऊ नको. नाहीतर तू स्वतःची लाईफ आहे ना, आतल्या छपरी पोरीसाठी तू स्वतःची लाईफ खराब करून घेशील. नाही भाऊ, बरोबर आहे तुझं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि ऐक की भाऊ, चुकलं बरं का माझं, जाऊ दे, देतो विषय सोडून.